बघा मस्त गावावरून आले आता इगतपुरी. खेकडी बघा कसली आहेत, मोठी मोठी असं मोडून पण भेटतात आपल्याला. जर अंडी आहेत, अंडीवाली आहेत, मोठी साईज आहे एकदम. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भर पावसातून स्वागत करतोय. इकडे दिलीप आहे. हाय. तर आता आम्ही चाललेलो आहे भर पावसातून. पाऊस जबरदस्त पडतोय सकाळपासून आणि आम्ही जरा बाहेर पडलोय. आता आम्ही चाललेलो आहे ते कल्याणच्या खेकडा मार्केटला, जिथे आपल्याला आहे ना काळेवाळे खेकडे मिळतात. जे गोड्या पाण्याचे खेकडे बरेच असे मिळतात. आता पाऊस सुरुवात झाली ना पावसाला की स्टार्टिंगला ना बरेच खेकडे येतात. इगतपुरी वगैरे या साईडने आता बरेचसे खेकडे तिथे विकायला घेऊन येतात. तर तेच आपण आता जाऊन बघणार आहे. तर चला जाऊया फटाफट. आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. चला जाऊया. बऱ्याच दिवसांनी दिलीप आलाय आज. मस्त पावसाचा आनंद घेत घेत जाऊया. चला. हे बघा, हे समोर आहे कल्याण स्टेशन. आपण इकडे टिटवाला एंड वगैरे या साईडला उतरलो ना, शाड एंडला, इकडे ह्या ब्रिजने बाहेर यायचं आणि जस्ट इथे बाजूला हा रोड सरळ गेला पुढे, मुरबाड रोड. तर पुढे तिथे आहे ना खेकडा मार्केट आहे. हे बघा, इथला परिसर बघा. तर मंडळी, आपण येऊन पोचलो ते कल्याणच्या खेकडा मार्केटला. हे बघा, इकडून साईडने तुम्हाला आहेत ना सर्व खेकडेवालेच दिसतील. इकडून लाईने तिकडे आहेत ना खेकडेवाले असतात. कसे आहेत खेकडे? हा 500 रुपये. 800ला जर मोठी आहे साईज. अजून मोठे एवढेच राहिले आता. मस्त मोठ्या साईज मध्ये आहे. कसे विकताय ते मोठे? 100 रुपये डझन. 100ला डझन आहेत. ओके. हे बघा, इकडे पण आहेत मोठे आहेत इकडे या साईडला. कसे? 150 रुपये डझन. 100ला दे. 100 रुपये डझन आहेत. मोठे आहेत. मोठे मोठे हे बघ. हो. अच्छा, हे शेतात मिळतात ना? हा, शेतात. हे किती दिवस मिळतात तरी अजून? तरी अच्छा, अजून 15-1 दिवस तरी मिळतील आपल्याला. अच्छा, जास्त. तुम्ही इथेच बसलेले असतात का? ओके. स्टार्टिंगलाच हे बसलेले आहेत इकडे. यांच्याकडे पण आहेत ते काळे खेकडे आहेत. कसे बोलताय हे? 1000 रुपये. मोठी साईज आहे. हे बघा, इथून सर्व आहे ना खेकडा मार्केट चालू होतं. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला हे काळेवाले खेकडे बघायला मिळतात. तेव्हा सगळे इकडे लाईनीत खेकडी आहे. हा, मोठी आहे जरा साईज इकडे. ही 600 रुपयाला. हे ते 6 आहेत. ओके, इकडे मोठी साईज आहे इकडे. पावसाळी जे खेकडे मिळतात, हे बघा किती मोठी साईज आहे आणि हा नर आहे. वाव. अच्छा, मोठे पण आहेत का तुमच्याकडे? कसे कसे विकताय? 100ला 12. मोठे मस्त असे गोणीतून भरलेले असतात. आणि इकडे हे सर्व काळेवाले खेकडे, गोड्या पाण्याचे खेकडे असतात इकडे. कसे बोलताय? कितीला? 600 रुपयाला. 600. हे बघा किती मोठा खेकडा आहे. असे सर्व आहेत ना लाईनीत खेकडेवालीच आहेत. किती मोठी साईज आहे बघा. आणि नर आहे हा. भारी. पावसाळ्यात सुरुवात झाली ना, इकडे आपल्याला काळेवाले खेकडे पाहायला मिळतात. बाकीच्या वेळेस पण असतात खाडीचे खेकडे, पण आता हे काळेवाले खेकडे बघायला मिळतात इकडे. हे बघा, इकडे पण आहेत सर्व लाईनीत आहेत. कशाची? 1000 रुपयाला एवढे सगळे. 6 आहेत. मोठे पाहिजे तुला?
आणि भाव वगैरे आहे ना जे सांगतात तोच नाही घ्यायचा, आपण बार्गेनिंग पण इथे करू शकतो. हे बघा दिलीप घेतो इथं आता खेकडी. हा 350 देवा का 400 500 वरून 400 करा ना 350. हा 350 ला बरोबर आहे. मग 350 बरोबर आहे. चांगला बाजार आहे तो. हे बघ माल भरी व पिलीवाला हात माल चांगला लागते, मोठाला नाही तर मोठी. चला दिलीपने घेतला ना तिथे खेकडी 350 ला पडली. किती आहे? 7 आहेत ना? 7 आहेत 7 खेकडी इथे. आता स्टार्टिंगलाच घेतलेली आम्ही इथे. हे दादा किती मोठा आहे हाय बघा. दादा हा मोठे हा ना मस्त. हे कुठून येतो माल ताई? कसाऱ्यावरचा. आणि हे आपल्याला किती दिवस मिळतात हे खेकडे? पावसाळ्या स्टार्टिंगला पावसाळ्यापर्यंत. डेली असतात. अच्छा. आणि मोठे भेटतात ते आता आता 15 दिवस होते. 15 दिवस फक्त मिळतील. ओके. हे बघा अजय एवढेच होते की अजून होते खेकडे? आताच लावलाय. आताशी आले. इकडे मोठे आहेत एकदम शांत आहेत मोठे. आता पावसाळा आला ना की स्टार्टिंगला इकडे आता कल्याण साईडला, आता इकडे कसं गाव साईड पडतो आणि इकडे आहेत ना हे गावाला जे मिळतात ना खेकडे ते मिळून जातात आपल्याला. मेन म्हणजे हे मोठे हे सीझनलाच मिळतात आपल्याला. आणि अजून आपल्याला इकडे 15 दिवस तरी मिळते, 10-15 दिवस मिळतील. त्यानंतर मग बंद होणार आहे. आणि मस्त 100 रुपये डझन वगैरे असतात. जर भाव केला तर भेटतात. जास्त घेतले तर आपल्याला कमीमध्ये मिळून जातात. 100ला 15 आहेत. आणि हे काळेवाले खेकडे इकडे. बाकीच्या वेळेस खाडीची खेकडी वगैरे येतात ना इकडे मार्केटला. आता हे पण असतात. हे पावसाळ्यात फक्त हे काळे खेकडे असतात. ओके. इथून सर्व फूडपर्यंत मार्केट आहे. बस कोणी चांगलं कोणीला नाही. ताई किती वाजता चालू होतं मार्केट? सकाळी 7 ते रात्री 10 वाजता. आणि संध्याकाळी पण असतो काय? संध्याकाळी पण? अरे वा मस्त. कधी आलात तर या, टायमिंग आहे. संध्याकाळी पण येऊ शकता तुम्ही, सकाळी पण येऊ शकता. असे सर्व खेकडे वगैरे मिळणार तुम्हाला. दिलीपने घेतला ना इकडे खेकडी. मस्त गरमागरम पाऊस पडतोय मस्त गरम गरम रस्सा झणझणीत बनवा का एकदम खेकडे. आणि इकडे खेकडे खरेदी करताना ना तुम्हाला हा असा वरतून ब्रिजच आहे. त्या ब्रिजच्या खालती तिकडे आपल्याला खरेदी वगैरे करायची आहे. पण पाऊस वगैरे असला तरी काय टेन्शन नाही. हा मोठे आहेत मोठे. कसे आहेत? हा घेतला तिकडे. कसे विकताय हे? कसे विकताय? 100ला 15 आहे. हे कसे काळेवाले खेकडे पण आहे तिकडे. मस्त. कसे विकताय त्या? 500 रुपयाला. भरपूर आहेत 500ला. हां. आणि हे कितीला? 14 कितीला? 1000 रुपयाला 14. मस्त. आणि इकडे आणलेत बघा खेकडे. बारके खेकडे काढतोय. भरलेले आहे. ए तू मोठा काढ ना. खेच त्याला बाहेर. कसा नाही निघत? हे कुठून आणले खेकडे? कुठून आणले? तुम्ही पकडली? मग हे लहान लहान मुलं आहेत खेकडे काढतात त्या टोपलीतून बाहेर. तो एक मोठा खेकडा आतमध्ये पण निघत नाही बाहेर. आधी पलटी मार ना, पलटी मार. हे बघा खेकडी. हा मग असं एक एक काढत कधीपर्यंत राहिला असतास? हा उचल वरती. उचल. हा आली खेकडी सगळी. बाहेर 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 पायजवळ चालले. हा हे बघा मस्त गावावरून आले आता इगतपुरी. खेकडी बघा कसली आहेत. मोठी मोठी खेकडी आहेत. तर पुढं पण असं मार्केट आहे पूर्ण. 600 रुपयाला सगळं. आणि ह्या सगळ्या मीडियम साईजमध्ये पण आहेत. 400 रुपये. ओके. इकडे पण आहेत मोठ्या मोठ्या सर्व. भाऊ कुठून आणलं खेकडे सगळ्या? कर्जत. इगतपुरीवरून पण येतो का माल? कोल्हापूर. अच्छा. यांच्याकडे पण आहेत मीडियम साईजमध्ये आहेत खेकडे. इकडे मोठे पण आहेत. मस्त. सगळे तुम्हाला इकडे आहेत ना हे खेकड्यावरच मिळणार. आता काळे खेकडे बरेच जण येतात इकडे विकायला. हे बघा पूर्ण हा कल्याणचा मार्केट. आणि
इकडे आतमध्ये गेल्यानंतर जो रेग्युलर डेली फिश मार्केट भरतो तो आतमध्ये आहे तिकडे. इकडे मासे वगैरे आपण घेऊ शकतो. जाऊया आपण. हे बघा इकडे पण आहेत खेकडे सर्व मोठे आहेत मोठे. कसे विकतात हे मोठे? 100ला 15 लावले. 100ला 15 आहेत. मस्त साईज आहे. 100चे 12 विकते, 15 लावले. 15 आहेत. इकडे काळे खेकडे पण आहेत. जरा मस्त मोठी साईज आहे. काळे खेकडे घ्या. हो पुष्पाताई नमस्कार. काय बरे आहेत ना? कमीवाले पण आहे आणि 700. हो केवढ्याला भेटेल तुला? किती आहे? तर माल कितीला संपला आला आहे? तू. लय मोठा कितीला? मोठा माल होता. काय भाव आहे आज? हा काय वेगळा रेडी. हा रेडी आहे का सर्व? आज रविवार आहे ना? जास्ती नाही पुष्पाच्या इकडे जास्ती नसतो. अच्छा असं मोडून पण भेटतात आपल्याला. जर मोडता येत नसतील ना आंगडे वगैरे तोडून पण घेऊ शकतो. म्हणून पण भेटणार. ते दादाने घेतला ना तिकडं. चिवण्या कुठं भेटतील? नाही. आणि ह्या साईडला आतमध्ये आहे ना तिकडे कल्याणचं मार्केट आहे फिश मार्केट. तर तिकडे पण जाऊया जरा आपण फेरी मारून येऊ. असा हा पूर्ण खेकडा मार्केट. हे बघा या सर्व गोण्या बघताय ना ह्याच्यामध्ये पण खेकडी आहेत का. हे बघा असे होल पाडून ठेवतात म्हणजे त्यातून त्यांना हवा वगैरे जाण्यासाठी. हा भरलेली आहे. ही पण आहे. काय बोलताय? 1 2 3 4 5 6 7 ही भरलेली आहे अजून. हा मिक्स असतात का त्यामध्ये छोट्या मोठ्या? जायलाच पाहिजे. पकडशील तू? जाऊया खरं पकडू आपण. पकडशील काय सांग? भरून आमचा विचार कर. हा पण ते रात्रभर पकडत असतील. 10 वाला भेटत नाही. हा गोण्या भरून आणताय. बोल प्लॅन करूया काय? जाऊया प्लॅन करू. रविवारी जाऊया. त्याचे पर्याय ना. आता ह्या आणल्यास ते खा मग आपण प्लॅन करूया. हा इथून फिश मार्केट चालू होतो आतमध्ये. चला जाऊया. आणि स्टार्टिंगला पण आपल्याला आहेत ना इकडे खेकड्या वगैरे मिळतात. हे बघा मासे पण आहेत इकडे. काळा मासा आहे. कसे विकता हे? हे नदीचे मासे आहेत. काय ह्याचं काय नाव? मुंगूर. मुंगूर मासा. आपले हा मोठे आहेत खेकडे पण. खेकड्यांची साईज जबरदस्त आहे. काळ्या खेकड्या हे आम्ही परत पकडतो. आणि कसली मजा येते रात्रीची खेकडी पकडायला. पहिल्या पावसाची खेकडी पकडायला ना मजा येते. पण ते भरलेले नसतात पकडायला मजा येते. घेतल्यावर काय तुम्ही मामा? घेतल्या 400 रुपयाची. 400च्या 400च्या 7 दिल्या. अच्छा. आणि काळ्यावाल्या ना? पण ते थोडी बारीक साईज आहे. अच्छा. आणि मोठे 100ला 15. 100ला 15. हा सगळ्यांच्याकडे सेम रेट आहे जरा. हे खास सीझन असतो. हा बरोबर. त्याच्यानंतर 8-10 दिवस झाले का मग ते मोठे वगैरे हे मिळतात. किती 15 दिवस मिळतात ना त्या. माल आहे. हा मस्त आहे मग. इकडे मस्त मार्केटला मोठे मोठे आले. जेवढ्याचं ते विचारत तर सांगत नाही. 2000. किती? 2000. बापरे. आणि इकडे आपल्याला खाडीचे मासे अजून आपल्याला नदीचे मासे पण मिळतात. गोड्या पाण्याचे मासे. हे कोणते आहे मासे? हा फंटूस मासा आहे का? कसे आहेत ते? 100ला 200ला. हे 100ला आहेत. 100ला. तो 200ला. जरा मोठी साईज होती. इकडे पण मोठे पण आहेत. आता पावसाळ्यामध्ये आहेत ना समुद्राचे मासे नाही खायचे. आता खाडीचे नदीचे मासे खायचे. खेकडी खायचे. तिकडे पण आहेत खेकडी. बुधवार वगैरे तिकडे सर्व खाडीची खेकडी आहेत. पूर्ण असं मार्केट आहे कुठपर्यंत. बापरे कोळंबी किती मोठी आहे. मोठ्या साईजमध्ये आहे. काय रेट आहे याचा? 1000 रुपये किलो. 1 किलोमध्ये किती बसत असतील या? 3 पीस 4 पीस 2 पीस 5 पीस. बापरे किती मोठी साईज आहे बघा. अंडी आहेत. अंडीवाली आहेत. वाव खूप. किलो हा 1000 रुपये किलो आहे मला. इकडे पण मोठमोठी कोळंबी आहे. हा छोटी मोठी सगळी मिक्स आहे. आणि या साईडला खेकडी पण आहेत. कसे आहे? किलोवरती आहे सगळे. काय भाव आहे आज? 800ला किलो. 1000 रुपये.
मस्त मोठी साईज आहे. हे देव काय? खाडीची आहे ना ही? ओके. आणि आता कोळंबी खायची नाही, ही खाडीची कोळंबी खायची, ही जे आपल्याला फ्रेश मिळते. आणि इकडे मोठे मोठे मासे आहेत गोड्या पाण्याचे. हा कोणता आहे मासा? हा रोहू. बापरे, किती मोठे मोठे आहेत. आणि ही अंडी कोणत्या माशाची आहे? रोहूची गाबुळी. गाबुळी कशी विकताय ती? 80 रुपये पाव. मस्त. हे बघा खवलं काढतात कसली. हे वाले मोरवला. ओके. हे कसे विकताय? किलोवरती? किलोवर विकताय? 50 रुपये पाव किलो येते. हे बघा किती छोटे छोटे मासे आहेत. मस्त. आणि हा ह्याचा काय भाव आहे? 150 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. हा 200 रुपये किलो आहे. मोठी साईज आहे. बघा ना किती आहे तो. अर्धा किलो. मोठी साईज आहे एकदम. भारी आहे. इकडे आपल्या सर्व मटण बिटन इकडे भेटतो आणि खाऱ्या पाण्याचे मासे आपल्याला मिळतात. तिकडे काय आपण जाणार नाही आता, कारण आपण इकडे तर आपल्याला अजून जरा मासे वगैरे घ्यायचे, खरेदी करायची बाकी आहे. इकडे गोड्या पाण्याचे मासे आहेत, जिवंत ठेवतात. तिकडे जिवंत आहेत, इथे मेलेले आहेत. काटे असतात का भरपूर याला? एवढं मस्त फ्रेश आहेत मासा. हे वाले कसे विकताय फंटूस मासे? हां, हे कसे विकताय? 50ला पाव. अर्धा किलो 200 रुपये किलो येतील. 100चे किती येतात बघूया ना आपण. 3 येतील. बस होतील ना आपल्याला. एक नंबर. आणि खायला खूप छान लागतं. फ्राय केलेला हा मासा एक नंबर. भारी आहे मासा खायला. हे अर्धा किलो करा ना. ताजेचा विषय नाही, मला जरा मोठी साईज पाहिजे फ्राय करायला. आणि ही कुठली आहे? हा, ही वाम आहे ना? वाम नारसी. 1500 ते 1200. साईज आहे बरी, पण काय एवढी महागातली खेकडी खाऊन कुठं जायचं आहे? त्या अकाउंटमध्ये पण एवढे पैसे नाही. कसे आहेत त्या खेकडे? कसे? 300 पूर्ण सगळे? नाही. हे एवढं 300 रुपयाला. चला, आम्ही कल्याणचं मार्केट फिरलो आणि खेकडी पण घेतली, मासे पण घेतले. दिलीपने खेकडी घेतला नाही, काळेवाली खेकडी. हे बघा पूर्ण मार्केट. आणि इकडून पुढे गेला तिकडे, हे लेफ्ट साईडलाच इकडे आहे कल्याण स्टेशन. तर आम्ही इकडे आलो मार्केटला. भरलेल्याच गोण्या सगळ्यांच्या. आणि आम्ही इकडे मार्केटला आलो होतो. गेल्या वर्षी पण आलो होतो आणि ह्या वर्षी पण. तर दिलीप बोलला जाऊया जरा खेकडी बघूया काय भाव आहे. भाव असतो जास्त, पण थोडं बार्गेनिंग वगैरे करून घ्यायचे. तर चला, हा मार्केटचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आता पावसाने जरा विश्रांती घेतला नाही, तर जाऊ आता जरा फटाफट. चला, गारटायला भिजले. दिलीप भिजला. दिलीपने काय रेनकोट घातला नाही, गारटला मागे. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तिकडे नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असंच पावसातल्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. बाय बाय. नवीन व्हिडिओ टाकले. हां.